डेथ स्पॉट नवले पुलावर पुन्हा झाला रक्तपात। 2 ट्रक धडकले, कार चिरडली, 8 ठार 16 जखमी। मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू। आणखी किती मृत्यू झाले की प्रशासन जाग होणार? संतप्त नागरिकांचा सवाल। पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा संपूर्ण पुणे शहर हादरले। साताऱ्याकडून येणाऱ्या 2 ट्रकची सामोरासमोर धडक झाली आणि त्या दोन्ही ट्रकच्या मध्ये एक कार अक्षरशः चिरडली गेली। धडकेत काही क्षणातच दोन्ही ट्रकने पेट घेतल्याने भीषण स्फोटासारखा भडका उडाला। या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अपघातानंतर महामार्ग पूर्ण बंद झाला असून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। 3ही वाहनांचे अक्षरशः तुकडे झाले आहेत। अग्निशमन दलाच्या 3 फायर इंजिन, रेस्क्यू व्हॅन्स, PMRDAच्या गाड्या, क्रेन आणि ॲम्ब्युलन्स पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। आग आटोक्यात आणण्यात यश आलं असलं तरी कार अजूनही 2 ट्रकच्या मध्ये अडकलेली आहे। तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नवले पूल परिसर मागील काही वर्षात डेथ स्पॉट बनलाय। 8 किलोमीटरचा तीव्र उतार, अवजड वाहनांचे न्यूट्रल मध्ये चालवणे आणि वारंवार ब्रेक फेल होण्यामुळे नियंत्रण सुटून अपघात होतात। गेल्या 8 वर्षात नवले पूल परिसरात 210 पेक्षा अधिक अपघात झाले आहेत। यामध्ये 82 पेक्षा अधिक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून आणखी किती निष्पापांचे बळी घेणार? इथे सामान्य माणसांच्या जीवाची किंमत नाही का, असा सवाल उपस्थित केला जातोय। तात्पुरते उपाय झाले पण ठोस निर्णय अद्याप नाहीत, असा आरोपही नागरिकांकडून केला जातोय। तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः फलक लावून नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र तात्पुरत्या उपाययोजना सोडता प्रशासनाने कुठल्याच ठोस उपाययोजना केल्या नाही। याच महामार्गावरील वाहतूक विभागाच्या वतीने इंटरसेप्टर वाहनाद्वारे एका वर्षाच्या कालावधीत एकूण 9,588 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 1,96,01,500 रुपये दंड ठोठावलाय। आता अग्निशमन दलाचे 35 ते 40 जवान, महापालिकेचे 100 पेक्षा जास्त कर्मचारी, 108 व मनपाच्या ॲम्ब्युलन्स, डॉक्टरांची टीम घटनास्थळी कार्यरत आहे। जखमींना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले। या अपघातांवर पुणे वाहतूक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांचं म्हणणं आहे की कात्रज बोगद्यापासून नवले ब्रिज पर्यंत तीव्र उतार आहे। या ठिकाणी पूर्वीही अनेक अपघात झाले आहेत। या उताराच्या दुरुस्तीबाबत आम्ही प्रशासनाची पत्रव्यवहार सुरू करू। तसेच या भागात तातडीने भुयारी मार्ग किंवा उतार कमी करण्याचे काम आवश्यक आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे। नवले पुलावर दर काही दिवसांनी होणारे अपघात, निष्पापांचा बळी आणि प्रत्येक वेळी प्रशासनाची तात्पुरती प्रतिक्रिया, हे सर्व अपघात एकच प्रश्न उपस्थित करतात। नवले पुलावरील घातक उतार दुरुस्त होईपर्यंत आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त होतील? अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नतीमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।